श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज बघा तांदळाची खीर बनवत आहे. बघा ही रेसिपी. आता या दूध गरम केलं चांगलं, थोडंसं चमच्यावर तूप टाकलं आणि साखर टाकली. नंतर इकडे 1-2 तास तांदूळ भिजवायला ठेवले होते. बघा हे तांदूळ भिजवायला ठेवले होते. 4 चमचे आपले पोहे खायचे. 2 तास भिजले. मग नंतर त्याला बघा स्वच्छ पाण्यातून काढून आपल्या छान पोळपाटावर वाटून घेतलं, त्याला बारीक करून. पहिले साखर टाकली होती, परत आता ते दाखवलं नाही म्हणून परत तुमच्यासाठी टाकलं 1 चमचा साखर. बघा असं वाटून घेतलं चांगलं पोळपाटावरती लाटण्यानेच. मिक्सरवर पण काढून घ्यायचं, पण ते खूप पातळ बारीक होतं म्हणून याच्यावर चांगलं होतं. असं आबडधोबड वाटून जातं. वाटून घेतले मस्त. परत त्याच वाटीत काढून घेतलं. आता हे दूध आटत आलेलं, तेच 2 पळ्या दूध टाकलं त्यात. म्हणजे गुटळ्या होणे डायरेक्ट टाकल्यावर, म्हणून याच्यात थोडं 2 पळ्या घेऊन असं एक फिरवून घेतलं, सगळं गुटळ्या फोडून घेतल्या आणि मग ते दुधात टाकलं. त्या छान होते असं केल्यावर खीर. तांदळाची खीर म्हणतात. असं करा, तुम्ही पण करा असं. मस्त झालेली खीर. वास पण खूप छान येत होता. तर विलायची काय आम्हाला आवडत नाही म्हणून टाकलं नाही. फक्त तांदळाची खीर. चांगलं त्याला शिजू द्यायचं मस्त. आता काढून घेतलं देवासाठी आपलं आणि थोडंसं तूप टाकलं. बघा आज गुरुवार म्हणून नैवेद्य दुधाचा नैवेद्य झालं. ठेवलं देवासाठी पण प्रसाद म्हणून. आणि हे आपल्याला जेवायला घेतले. आता या जेवायला. बटाट्याची रस्सा भाजी, चपाती आणि खीर, तांदळाची खीर. बघा कशी झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. भेटूया नेक्स्ट